रेशीम उद्योगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. जिल्हाधिकारी अमोल येडगे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम संचालनालय नागपूर यांच्या अधीनस्थ जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांच्या मार्फत महारेशीम अभियान 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त व शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे केले. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रवीण निकम, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक शिवाजी पाटील, क्षेत्र सहाय्यक प्रियांका चंदनशिवे तसेच प्रगतशील रेशीम शेतकरी तानाजी पाटील, ज्योतिराम मालवेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. रेशीम रथ जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडिंग्लज, कागल, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले इत्यादी तालुक्यामधून रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी व सन 2026-27च्या रेशीम शेती नोंदणी करण्यासाठी फिरवण्यात येणार आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.